नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महासेम इंग्लिश चॅनलवर। आज आपण बघणार आहे इयत्ता 5वी नवोदय स्कॉलरशिप मानसिक क्षमता चाचणी या विषयातील चौरस आकृती पूर्ण करणे हा घटक आज आपण पाहणार आहोत। यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलवर जाऊन पाहू शकता। आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे पहिल्या प्रश्नामध्ये आणि उत्तर आकृत्यामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि चौरस आकृती पूर्ण करायची आहे। बघा, हा प्रश्न जो आहे तो 2015 मध्ये विचारला गेला होता। अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात। आता बघा, आकृतीचे निरीक्षण केल्यानंतर भाग 2 आणि भाग 3 हे कसे आहेत, सारखेच आहेत। म्हणून भाग 1 आणि भाग 4 पण कसे असायला हवेत, सारखेच असायला हवेत। तर बघा, पहिल्या पर्यायात आहे का सारखे, नाही। दुसऱ्या पर्यायात बघा तर इथे उलट आहे। तिसऱ्या पर्यायात बघा तर इथेही वेगळे आहे। म्हणून चौथा पर्याय काय असणार, याचा योग्य पर्याय असणार आहे। तर बघा, आता मॅच होतो का हा आपण बघू। म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे। आता बघा, दुसरा प्रश्न आहे। आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उत्तर आकृत्यातून योग्य पर्याय शोधायचा आहे। हा प्रश्न 2013 मध्ये आला होता। अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात। या प्रश्न आकृतीचे आपण योग्य निरीक्षण केले असता चौकोनातील पहिला व दुसरा भाग जो आहे तो कसा आहे, एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहेत। याचप्रमाणे बघा, तिसरा आणि चौथा भाग देखील एकमेकांच्या आरशातील प्रतिमा असायला हव्यात। आता पर्याय क्रमांक 1 बघा तर ही आरशातील प्रतिमा नाही आहे। पर्याय क्रमांक 2 बघा, हा पण कसा आहे बघा, हा एरो उलटा आहे। तर बघा, तिसरा पर्याय बघा, याच्यामध्ये काय आहे आपल्याला दिसत आहे, आरशातील प्रतिमा दिसत आहे आणि चौथ्यामध्ये पण काय आहे बघा, वेगळे आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे। आपण बघू आता मॅच होतो का हा। बघा, आरशातील प्रतिमा दिसतात, म्हणून हा पर्याय क्रमांक 3 हे याचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे। आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे बघा, उत्तर आकृत्यातील योग्य पर्याय शोधून चौरस आकृती पूर्ण करायची आहे। आता प्रश्न आकृतीतील पहिला भाग हा 90 अंशामध्ये फिरवल्यास अनुक्रमे दुसरा व चौथा भाग व तिसरा भाग मिळतो। म्हणून बघा, आपण उत्तर आकृत्यामधील पर्यायामध्ये शोधून काढायचं आहे। पहिला पर्याय आहे बघा इथे, तर पहिल्या पर्यायामधील जी रचना आहे ती तशी नाही आहे। दुसऱ्यामध्ये बघा तशीच रचना आहे। तिसऱ्यामध्ये बघा वेगळी रचना आहे आणि चौथ्यामध्ये पण वेगळी रचना आहे। म्हणून याचे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे। आपण मॅच करून पाहू। बघा, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे। आपल्याला इथे आकृती दिलेली आहे, प्रश्न आकृती, आणि बघा ह्या पर्यायामधून आपल्याला योग्य आकृती शोधून काढायची आहे। आता बघा, चौकोनातील पहिला व दुसरा भाग जो आहे तो काय आहे, एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहे। म्हणून तिसरा व चौथा भाग हे पण कसे असायला पाहिजेत, आरशातील एकमेकांच्या प्रतिमा असायला हवेत। आता पर्यायामधून बघा, पहिल्यामध्ये दिसते का, तर नाही। दुसऱ्यामध्ये दिसते का, तर नाही। तिसऱ्यामध्ये आहे ते आपल्याला आरशातील प्रतिमा दिसत आहे आणि चौथ्यामध्येही नाही। म्हणून योग्य पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय क्रमांक 3। आपण याच्यामध्ये मॅच करून पाहू चौरस आकृती पूर्ण करण्यासाठी। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 5। आपल्याला इथे काय दिलेले आहे बघा, प्रश्न आकृती दिलेली आहे आणि या पर्यायामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। हा प्रश्न 2015 मध्ये येऊन गेलेला आहे। असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये मानसिक क्षमता चाचणी या विषयामध्ये येऊ शकतात। तर बघा, आपल्याला आता काय करायचं आहे, प्रश्न आकृतीचे योग्य निरीक्षण करायचे आहे। तर बघा, इथे पहिला व तिसरा भाग जो आहे ते सारखेच आहेत। म्हणून दुसरा आणि चौथा भाग देखील काय असायला हवा, सारखा असायला हवा। आता इथे बघा तर हे एरो उलटे आहेत। इथे बघा तर इथे आपल्याला काय दिसत आहेत, सरळ दिसत आहेत। तिसऱ्यामध्ये पण बघा एरो 2 आहे, तिथं एकच एरो आहे आणि चौथ्यामध्ये पण वेगळे आहेत। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे। तर बघा, आपण आता मॅच करून पाहू या चौरस आकृती पूर्ण करण्यासाठी।
बघा आता इथे मॅच होतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, आपल्याला प्रश्नाकृती दिलेली आहे, याचे योग्य निरीक्षण करायचे आहे आणि आपल्याला पर्यायामधून योग्य पर्याय शोधायचा आहे. हा प्रश्न 2011 मध्ये येऊन गेलेला आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता प्रश्नाकृतीमध्ये बघा, दुसरा आणि तिसरा भाग जो आहे तो सारखा आहे, म्हणून पहिला भाग व चौथा भाग कसा असायला हवा, सारखा असायला हवा. आता बघा, पहिला आहे का पर्याय, तर वेगळे आहे याच्यामध्ये रचना. दुसरा बघा आपल्याला तसाच दिसत आहे, तिसरा पण वेगळा आहे आणि चौथा पण वेगळा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आपण इथे काय करू, मॅच करून पाहू. बघा इथे मॅच होतो आणि चौरस पूर्ण होतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे बघा आपल्याला. इथे आपल्याला प्रश्नाकृती दिलेली आहे. तर बघा, प्रश्नाकृतीमधील पहिला व दुसरा भाग जो आहे तो एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहेत, म्हणून तिसरा व चौथा भागी कसा असायला हवा, तर आरशातील प्रतिमा असायला हव्यात. इथे बघा, आता पहिला पर्याय आहे का, तर नाही. दुसरा पर्याय आहे का, तर दुसरा पर्याय मॅच होतो. तिसरा आहे का, तिसरा पण नाही आणि चौथा पण वेगळा आहे, म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपण इथे मॅच होते का पाहू, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, आपल्याला इथे प्रश्नाकृती दिलेली आहे, यातून उत्तराकृती शोधायची आहे. तर बघा, पहिला, दुसरा आणि तिसरा भाग जे आहेत ते कसे आहेत बघा, तंतोतंत एकसारखे आहेत, म्हणून चौथा भाग जो आहे तोही तंतोतंत असायला हवा. बघा, पहिला पर्याय आहे का, तर नाही. दुसरा पर्याय आहे का बघा, तर दुसरा पर्याय आपल्याला योग्य दिसत आहे. तिसरा पर्याय वेगळा आहे आणि चौथाही वेगळा आहे, म्हणून याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपण इथे मॅच होतं का पाहू. तर बघा, हा चौरस पूर्ण झालेला आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, आपल्याला प्रश्नाकृती दिलेली आहे, याचे योग्य निरीक्षण करायचं आहे आणि यातून पर्याय शोधून काढायचा आहे. तर बघा, प्रश्नाकृतीतील पहिला भाग 180 अंशातून फिरवला असता आपल्याला चौथा भाग मिळतो, तर दुसरा भाग 180 अंशातून फिरवला असता आपल्याला काय मिळाला पाहिजे, तिसरा भाग मिळाला पाहिजे. आपण आता इथे निरीक्षण करू. पहिला भाग आहे का, तर नाही. दुसरा बघा, दुसरा आहे. तिसरा आहे का, नाही. चौथा आहे का, हा तर वेगळा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आपण मॅच होतं का पाहू, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, इथे आपल्याला प्रश्नाकृतीमध्ये बघा काय दिसते, तर पहिला, दुसरा व तिसरा भाग जो आहे ते तंतोतंत एकसारखे आहेत, म्हणून चौथा भागी तंतोतंत एकसारखा असायला हवा. आता बघा, उत्तराकृत्यामध्ये आपण पाहू. हा आहे का, तर नाही. दुसरा आहे का, तोही नाही. तिसरा आहे का, तो पण वेगळा आहे, म्हणून चौथा जो पर्याय आहे तो योग्य पर्याय आहे. मॅच होते का पाहू. तर 4 नंबरचा पर्याय जो आहे तो बरोबर आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू फॉर वॉचिंग.